जो गड नाणेघाट व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्वपूर्ण होता, त्याच गडाचा राजमार्ग आता फक्त कातळकोरीव पाऊल वाटेमध्ये दिसतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि आज मी आलोय परत एकदा जुन्नर दुर्गोत्सव टीम बरोबर किल्ले प्रसन्नगडावर, जिथे पुण्यावरून आलेला प्रत्येक जण या गडाची माहिती घेण्यासाठी उत्सुक होता. ट्रेकला सुरुवात करताच गडाच्या पायथ्याशी या गडाला प्रसन्नगड नाव कसे पडले हे सांगितले. प्रसन्नगड हे नाव असं म्हणण्यात येतं की महाराजांनीच ह्या किल्ल्याला दिलेलं आहे. 1672 ते 73च्या मध्ये महाराजांनी शिवनेरी सोडून जुन्नर प्रांतातले सगळे किल्ले मिळवले होते, तर तेव्हा त्यांनी हे नाव दिलं असं म्हणतात. या गडाला प्रसन्नगड व्यतिरिक्त किल्ले चावंड असेही म्हणले जाते, जे या गडावरती असलेल्या चावंडाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले होते. नंतर 15 मिनिटाचा ट्रेक करून तिथे पोहोचलो, जिथे त्या काळी गडावरती येण्यासाठी राजमार्ग होता, जो 1818ला सुरंग लावून ब्रिटिश राजवटीत उद्ध्वस्त करण्यात आला होता. सुरुंगाच्या खुणा लावून त्या खुणा आपल्याला त्यामुळे दिसतात की वाटा फोडलेल्या आहेत, पायरी मार्ग होते चांगले फोडलेले आहेत, वरती ज्या वास्तू होत्या त्यांचे तोडफोड किल्ले, त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे किल्ले आपल्या महाराष्ट्रात तुटलेले फुटलेल्या अवस्थेत दिसतात. या तुटलेल्या मार्गाची माहिती घेऊन आणि हा अवघड टप्पा पार करत राहिलेल्या सुव्यवस्थित पायरी मार्गाने पुढे आल्यावर अर्धा कातळकोरीव आणि अर्धा इंटरलॉक सिस्टीमने तयार केलेल्या गडाच्या पहिल्या महादरवाजेची माहिती घेतली. जस्ट तुम्ही जाताना आतमध्ये एंट्री कराल त्यावेळेस तुम्ही इथं लेफ्ट साईडला इथं ही मोठी खाच पडली का, तिकडे काय केलंय, तिथं आतमध्ये पोलादाची मोठी सळई आहे. एक साधारण ती 1 फूट वरती असेल, 1 किंवा अर्धा फूट आणि अर्धा फूट खाली असेल. आता सपोज जर हा भागच तुटला नसता, आपण काय बोललो असतो फक्त की हा फक्त काय दगड ठेवून त्यांनी बांधकाम केले सगळं, तसं नाहीये. प्रत्येक गोष्टी त्यांनी इंटरलॉकिंग केले. नंतर गडावरती असलेली तोफ, त्या शेजारी असलेली सदर व या गडावरती महत्वपूर्ण असलेली पुष्करणीची माहिती घेत, या गडावर वाढलेल्या गवतामुळे अनेक वास्तू पाहणे अवघड होते, म्हणून सप्तमातृका म्हणजे 7 टाक्यांचा समूह आणि गडाच्या उत्तरेला असलेल्या दारुगोळा ठेवण्याच्या लेणी समूहाची माहिती घेतली. आज्ञापत्रानुसार दारुगोळ्याची जी कोठार आहेत ती जिथं राहती वस्ती आहे त्याच्यापासून लांब असली पाहिजे. आता आपण सदर पाहिली, तिथं जो वाडा होता तिथं राहती वस्ती ती लांब आहे, त्याच्यापासून तर हे लांब आहे. शेवटी जुन्नर टुरिझम हेल्प डेस्क या टीमने इथल्या प्रत्येक दगडाला बोलके करून या इतिहासाला आज परत एकदा सर्वांपर्यंत पोहोचवले.